उन्हाळा सुरू झाला का प्रत्येकाच्या घरामध्ये पहिली लगबग असते ती सांडगे करण्याची. सांडगे हा पदार्थ आहे ना, म्हणजे त्याला वडे पण म्हणतात, मिक्स डाळीचे सांडगे, मिक्स डाळीचे वडे. हा पदार्थ आहे ना उन्हाळी कामामधला पहिला पदार्थ असतो. त्यामुळे ना सांडगे हे केले जातात आणि सगळ्यांच्या म्हणजे बऱ्याच जणांना आवडतात पण. आणि मिक्स डाळीचे जर केले ना खूप छान, जेवढे चवीला लागतात ना तेवढे करायलाही खूप कष्ट असतात. तर करायला कष्ट म्हणजे कोणते, तर सांडगे घालायला खूप कष्ट असतात. त्यामुळे ना आता आजच्या व्हिडिओमध्ये ना एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे, सांडगे कसे सोडायचे एकदम कमीत कमी वेळेमध्ये कसे होतील. तर नमस्कार सगळ्यांचे, स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता चॅनलमध्ये. आणि इथं बघू शकता सांडगे वाळल्यानंतर तुम्ही आवाज पहा किती एकदम खळखळ आवाज आलेला आहे. आणि हे कसे सोडायचे, ताटामध्ये सोडायचे ते पण सांगणार आहे तुम्हाला मी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं घेतले 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटीला कमी अशी मटकीची डाळ घेतली आहे. आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, 1.5 वाटी घ्यायची आहे. ही आहे ना 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. जर तुम्ही सांडगे सकाळी 10 वाजता करणार असाल किंवा 11 वाजता करणार असले ना, तर डाळी कधी भिजत घालायच्या हा प्रश्न असतो. तर डाळी भिजल्या ना तर छान सांडगे होतात आणि शिजायला पण चांगले होत्या. तर डाळी भिजत घालताना ना सकाळी उठल्या तुम्ही 6 वाजता जर डाळी भिजत घातल्या ना 3 ते 4 तास डाळ चांगली भिजते. आणि त्यानंतरच सांडगे डाळ वाटायला घ्यायचे, म्हणजे जे वडे आहे ना ते एकदम छान लागतात. वडे करण्याची दुसरी पण पद्धत आहे, या डाळी न भिजवता पण वडे करतात. पण ते जे पीठ डाळी दळून पीठ मळल्या जातं ना, तो जो वडा आहे ना तो लवकर शिजत नाही भाजी केल्यानंतर. त्यामुळे ना अशीच पद्धत वापरून डाळी भिजवूनच मिक्सरला बारीक करायची. तर इथे आहे ना 3-4 तास अशा डाळी भिजल्या. मी पहाटे 5लाच भिजत घातल्या आणि सकाळी 9 वाजता करायला घेतलं आहे, 9 ते 10 वाजता. त्यानंतर घेतला आहे इथं डाळ आहे ना उपसून घ्यायची चाळणीमध्ये. त्यानंतर लसूण घ्यायचं आहे, 5-6 कांड्या लसूण घेतला, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलं. कारण जास्त पण तिखट करणार नाही आहे, भाजीच्या वेळेस आहे ना आपण तिखट टाकतोच, त्यामुळे ना कमी तिखट करायचं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आहे ना सगळं वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना ना थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. रवाळ असं दळायचं आहे, एकदमच चिकन करायचं नाही, रवाळ दळायचं आहे. आणि इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही रवाळ दळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आहे ना सगळी डाळ दळून घ्यायची, शेवटी एक भांडं राहिलं का त्यामध्ये लगेच लसूण, जिरे आणि जे लाल तिखट आहे ना ते मिक्स करायचं आहे वाटण्यासाठी. किंवा तुम्ही ना डाळ सगळी दळल्यानंतर पण लाल तिखट घालू शकता. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घाला. आणि हिरव्या मिरच्या घालायच्या ना तर हिरव्या मिरच्या पण घालू शकता. पण लाल तिखटने ना जास्त दिवस टिकतं, त्यामुळे लाल तिखटचा वापर करायचा. आणि आता डाळीमध्ये ना शेवटचं जे भांडं राहिलं डाळीचं त्याच्यामध्येच हे मसाले घालून घ्यायचे आणि दळून घ्यायचं आहे चांगलं. जेवढं तुम्ही पाण्याचा कमी वापर केला ना तेवढं पीठ चांगलं होतं, म्हणजे जास्त पातळ होत नाही आणि वडे तोडायला जास्त वेळ लागत नाही. आणि आता आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. कोथिंबीर जर असेल ना बारीक चिरून कोथिंबीर घालायची. आणि थोडासा आहे ना कढीपत्ता पण बारीक चिरून घातला ना तरी पण छान लागतं हे सांडगे. आता मीठ घालायचं आहे चवीनुसार. इथं 2 चमचे मीठ घातलं आहे साधारण. मीठ घातल्यानंतर चांगलं परत मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं पीठ छान झालं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण झालं नाही. लगेच आता सांडगे तोडायला घ्यायचे. तर आता हे ना कशा कागदावर किंवा आता आहे ना उन्हाळा सुरू झाला आहे ना, उन्हाळ्यामध्ये आहे ना थोडंसं सावलीतच करायची कामं. तर अशा वेळेस काय करायचं, मस्त पाटावर किंवा ताटामध्ये हे सांडगे सोडून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने भरभर सांडगे आपल्याला सगळे पटापटा जे आहे ना ते पाण्याचा हात लावायचा आणि सांडगे तोडायचे. हे वडे तोडायला आहे ना खूप मजा येते, म्हणजे टाईम लागतो पण छान वाटतं. मला तर खूप आवडतं वडे तोडायला. तुम्हाला याच्यापेक्षा जर बारीक येत असतील ना तर याच्यापेक्षा पण बारीक तुम्ही सोडू शकता. आणि जर तुम्हाला हाताने तोडायला नको वाटत असेल ना तर झाऱ्या जो असतो ना आपला, झाऱ्याने पण करू शकता किंवा वड्याचे जे झाऱ्या आहे ना ते पण भेटतात. पण आपलं थोडं असतं त्यामुळं हातानेच तोडलेलं बरं पडतं. तर सगळे इथं वडे तोडून झाले. बघू शकता काही लहान मोठे असे 5-6 ताटं भरली आहे, काही ताटामध्ये काही पाटावर. आणि सावलीतून त्यानंतर उन्हामध्ये वाळत ठेवायचे, एक पूर्ण दिवस वाळू द्यायचे. आणि दुसऱ्या दिवशी बघा आपोआप असा
मोकळे मोकळे झाले आहे ताटातून. आणि याची भाजी ना आता शक्यतो 2 दिवस पूर्ण वाळूनच द्यायची, म्हणजे वर्षभर साठवणार आहे तर त्यासाठी ना 2 दिवसासाठी वाळून द्यायचे. आता हे ना 2 दिवसानंतर आपण बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि भाजी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून दाखवेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.